तुमचा ब्लाऊजचा गोल गळा जो असतो तो परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये येत नाही का, तर पहा संपूर्ण कटिंग आणि शिलाई. तर 2.5 इंच गळा रुंदी ठेवल्यानंतर खालच्या बाजूला कमीत कमी 3.5 ते 3 अशा प्रकारे अंतर घ्यायचं. पहा पॅचवरती जरी गोल गळा हा शॉर्ट असला तरी आपण खालच्या साईडनं गळा हा थोडासा वाढवून घ्यायचा. त्यानंतर पहा हा गळा आहे तो मी थोडासा अर्धा इंच एक्स्ट्रा खाली खोल धरलेला आहे आणि कटिंग करून घेतला. म्हणजे वरच्या साईडला थोडासा गळा रुंदी आहे ती वाढली तर ब्लाऊज शोल्डरवरून खाली उतरतो. त्यामुळे वरच्या साईडला अजिबात देखील गळा वाढवायचा नाही आणि खालच्या बाजूने जो गळा आहे तो पसरून कट करायचा. तर अशा प्रकारे गळा बनवल्यानंतर काय होतं, गळा हा गोल एकदम राऊंड शेपमध्ये आणि परफेक्ट येतो. तर पहा संपूर्ण शिलाई. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर. तर आता काय करायचं, प्रथम कमरेच्या बाजूला टीप मारून घ्यायची. तर कमरेच्या बाजूला टीप मारल्यानंतर कमरपट्टी लावायला लागत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा एकदम परफेक्ट पाठीमागनं ब्लाऊज उचलत पण नाही अशा प्रकारे. आता पहा काय करायचं, मध्यातून गोल गळ्याची शिलाई करताना कधी पण ती मध्यातून करायची. मध्यातून तुम्ही जर शिलाई केली तर काय होतं, दोन्ही बाजूने एकसारखं असं अंतर सुटतं आणि फिनिशिंग पण खूप छान येतं. तर 4 इंचाचं अंतर नॉड उंचीसाठी ठेवायची. नॉड किती इंचावरती बसवायची, तर 4 इंचावरती. तर सांगितलं जातं पहा 3 इंचावरती बसवा, परंतु 3 इंचावरती अजिबात देखील बसवायची नाही, 4 इंचावरती बसवायची, म्हणजे ती खूप छान दिसते गोल गळ्याला. तर आता पहा अर्ध्या साईडचा गळा हा रेडी झाला. टीप मारून उलट दिशेने तर कट्स मारून घेतले. कट्स मारणे महत्त्वाचं आहे, म्हणजे गळा हा परफेक्ट असा उलट होतो. तर आता काय करायचं, दुसऱ्या बाजूने देखील आहे ना टीप मारून घ्यायची गोल गळ्यावरती. तर पहा मी दुसऱ्या बाजूने देखील टीप मारून घेतली. आता 4 इंचावरती मला नॉड बसवायची आहे म्हटल्यावरती मी तिथं खून केली आणि नॉड ही नेहमी आतल्या साईडनंच बसवायची. तर आतल्या साईडनं नॉड बसवल्यानंतर ती परफेक्ट आणि एकदम मस्त बसते. पहा तर मी बसवून घेतली. आता काय करायचं, कट्स मारून घ्यायचे त्याला. आता गोलगळा आहे तो उलट करायचा आहे. तर पहा गोलगळा कसा उलट करायचा. आता कमरेच्या बाजूला काय करायचं, फिनिशिंगमध्ये टीप मारून घ्यायची. तर महत्त्वाचं आहे पहा, आता कमरपट्टी वगैरे लावायला लागणार नाही आणि ब्लाऊज पण हा फिटिंगला परफेक्ट बसतो. पहा म्हणजे अगदी परफेक्ट असा येतो, कमरेच्या बाजूने उचलत वगैरे नाही. तर आता टीप मारून घेतली कमरेच्या बाजूला. आता गळ्याच्या बाजूला देखील अशीच टीप मारायची आहे. तर शक्यतो जितकं होता होईन एवढं तुम्ही काय करायचं, अस्तर हे उलट धरायचं आणि पुन्हा टीप मारायची. पहा तर मी अस्तर उलट धरलं आणि टीप मारायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचा गोलगळा हा शिलाई केला तर तुमचा गोलगळा हा एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त येणार आहे, एकदम फिनिशिंग येणार आहे या गळ्याला. तर गोलगळा हा सगळ्यात जास्त चालणारा असतो. पहा तर तो परफेक्ट आला तर दिसायला खूप छान दिसतो. आता गळा मी बनवून घेतलेला आहे. तर साईडला लगेच मी काय करणार आहे, ग्लोने चिटकवायच्या ऐवजी टीप मारून घेणार आहे, कारण कडक कापड आहे त्याच्यामुळे टीप मारली तरी चालतं. पहा तर दोन्ही बाजूने अशा टिपा मारून घ्यायच्या. अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे मेन फॅब्रिक, तो एकदम परफेक्ट असा पॅक करून घ्यायचा दोन्ही बाजूने. तर पहा मस्त असा हा बॅक पार्ट रेडी होत आलेला आहे. तर गोल गळाचं फिनिशिंग आता पाहायला भेटणार आहे तुम्हाला. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. तर आता पहा गळा एकदम कसा मस्त असा राऊंड शेपमध्ये, कुठेही गळा तिरकस वगैरे झालेला नाही. जसा मी कट केलेला आहे हा गळा मी अजून देखील पसरून धरू शकत होते, खाली पण सारू शकत होते, पण कस्टमरच्या उंचीनुसार मी तो गळा घेतलेला आहे. तर तुम्हाला जर अजून खाली कट करायचा आहे उंचीला तर तुम्ही करू शकता. तर वरच्या बाजूने गळा रुंदी न वाढता खालच्या बाजूने तुम्ही काय करायचं, पसरून असा हा गळा रेडी करायचा. तर पहा याच्यावरती नॉड आणि लेस बसल्यानंतर गळा हा खूपच आकर्षक दिसतो. गळ्यावरती नॉड आणि लेस ज्यावेळेस तुम्ही बसवता, ज्यावेळेस तुम्ही हा गळा विअर करणार त्यावेळेस तो दिसायला एवढा सुंदर आणि आकर्षक दिसतो. खरंच खूप छान दिसतो. एकदम राऊंड शेपमध्ये गळा आलेला आहे आणि दिसायलाही आता खूप छान दिसायला लागलेला आहे. तर मी याच्यावरती फ्लावरची छोटीशी लेस बसवून घेतलेली आहे. तर पहा एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे याचं. तर साईडनं देखील टिप मारलेली आहे फिनिशिंगमध्ये. एकदम राऊंड शेपमध्ये नेक तयार झालेला आहे.
एवढा सुंदर दिसायला दिसत आहे, एकदम गोल. तुम्ही अशा पद्धतीने जसं मी सांगितलेलं आहे कटिंग आणि शिलाईची पद्धत जर वापरली तर तुमचा देखील गोल गळा जो आहे ब्लाऊजचा तो एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असा येणार आहे. तर मी याला छोटेसे लटकन पण तुम्हाला रेडी करून दाखवते. जिथे नॉड आणि लेस झालं तिथं लटकन पण झालंच पाहिजे. लटकन पण तयार करून दाखवते तुम्हाला आता मी. आता याला छोटीशी स्मॉल साईजची मी लटकन तयार करून दाखवणार आहे. तर ते कापडी लटकन मी तुम्हाला बसवून देणार आहे. तर कापडी लटकन कसं बसवायचं ते पहा. अशा प्रकारे एकदा फोल्ड करायचं. 4 सेंटीमीटरचा लांबी रुंदीला कापड घ्यायचं आणि अजून एकदा फोल्ड करायचं आणि ह्याच्यावरती पहा साईडनं टिप मारायची. एक्स्ट्रा आहे ते कट करायचं. उलट केल्यानंतर पहा या लटकनचा सध्याला ट्रेंड चालू आहे. दिसायला खूपच मस्त आणि सुंदर असा हा लटकन तयार झाला. तर पहा त्यामध्ये देखील मी काय केलेलं आहे तर नॉट घालून दुसरा देखील लटकन तयार केला. एवढा सुंदर गळा तयार झाला. पाहू शकता फिनिशिंग याचं किती सुंदर आलेलं आहे. एकदम मस्त आणि एकदम परफेक्ट असं. तर पहा फायनल लुक किती सुंदर दिसायला लागलेला आहे गळा. अशा प्रकारे